पुस्तक जग बदलणारा बाप माणूस. लेखक जगदीश ओहोळ. भाग 9. महिला व कामगारांचे तारणहार. भारतातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, मजूर व स्त्रिया यांचे होत असणारे शोषण याकडे बाबासाहेबांचे विशेष लक्ष होते. ते थांबलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी अनेक उपाययोजना केल्या. हे प्रश्न कोणत्याही एका जाती धर्माला न्याय मिळवून देण्याचे नाहीत. बाबासाहेबांनी कामगारांना, कष्टकऱ्यांना आणि स्त्रियांना जो न्याय मिळवून दिलेला आहे, एक प्रकारे अखिल भारतीय जनतेस न्याय मिळवून दिलेला आहे. कारण स्त्री ही कोणत्याही घरची असो, तिला बाबासाहेबांनी मुक्त केलं आहे. तिला प्रगतीचं आकाश खुलं केलं आहे. कामगार कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांचं शोषण थांबवून त्याला अनेक हक्क व अधिकार दिले आहेत. त्यामुळे आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारताना प्रत्येकाने आधी बाबासाहेबांचं हे सर्व क्षेत्रातील योगदान माहिती करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या देशातील ज्या शोषित, पीडित, वंचित व दीनदलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यातील सर्वात महत्त्वाचा एक घटक म्हणजे कामगार वर्ग. हा कामगार वर्ग म्हणजे कुण्या एका जातीचा, धर्माचा नाही, तर या देशातील सर्व कामगार, ते कोणत्याही जातीचे, धर्माचे असो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब 19व्या शतकामध्ये लढले. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांसाठी जे कार्य करून ठेवलं आहे, त्याचीच फळे आज कामगार, नोकरदार, अधिकारी हे सर्वजण चाकत आहेत. परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोकांनी एका चौकटीत बंदिस्त करून आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धार करते इतकंच मर्यादित करून ठेवलं आहे. खरं तर या पलीकडचे या देशातील सर्व शोषितांचे, वंचितांना, कामगारांना, महिलांना, कष्टकरी, शेतकरी, भटके, विमुक्त अशा सर्वांना न्याय मिळवून देणारे बाबासाहेब, आधुनिक भारताचे शिल्पकार असणारे बाबासाहेब नव्या पिढीने समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी बाबासाहेबांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहून अभ्यास करावा लागेल. यात आपण एक गोष्ट प्राकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब ज्या समूहातून येतात, त्या वर्गातून येतात. तो वर्ग हा कष्टकरी, कामगार ज्या समूहात येतात, त्या कारखान्यांमध्ये, मिलमध्ये कामाला जाणारे आहेत. तसेच या समूहातील महिला या इतरांकडे रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या आहेत. एकंदरीतच हातावर पोट असणारा हा समूह आहे. त्यामुळे या समूहाचे नेमके दुःख काय, या समूहाचे कोणते प्रश्न सोडण्याचे अगत्याचे आहे, याची जाण बाबासाहेबांना साहजिकच बालपणापासून होती. याचबरोबर शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका, इंग्लंड, जर्मन अशा देशांमध्ये जाऊन आपल्याला आल्यामुळे या ठिकाणच्या कामगारांच्या वर्गाची अवस्था काय आहे आणि आपल्या देशातील कामगारांची व्यवस्था काय आहे, या दोन्ही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या. एखादा देश उभा करायचा असेल, त्या देशाला प्रगती करायची असेल, तर त्यासाठी त्या देशातील महत्त्वाचा घटक म्हणजे कामगार आहे. कामगारांच्या कष्टावरच देश उभा राहत असतो हे बाबासाहेब जाणून होते. मग देशाला उभा करणारे हे हात, ही माणसं, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली. कामगारांना न्याय मिळाला तरच देश मजबूत होऊ शकतो, देश समृद्ध होऊ शकतो. देशाला उभारणारे हात आणि माणसं याचं शोषण होत असेल तर तो देश कसा पुढे जाईल, हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आणि बाबासाहेबांनी या देशातील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कामगारांच्या या समस्यांना वाचा फोडण्याची, आवाज उठवण्याची सुरुवात केली. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगारांबाबतचे धोरण आणि त्यांची कामगारांबाबतची तळमळ ही वरवरची नाही आहे किंवा ती फक्त कामगारांना आपल्या बाजूने वळवून नेता होण्यासाठी नाही आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना 1936 साली आपला जो पक्ष स्थापन करतात, तो पक्ष कुण्या एका धर्माच्या, जातीच्या न्यायासाठी नव्हे, तर बाबासाहेब आपल्या पक्षाला नाव देतात स्वतंत्र मजूर पक्ष. या ठिकाणी ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब या देशातील कामगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. या देशातला कष्टकरी कामगार
तो शेतमजुरापासून ते कारखान मजुरापर्यंत, घर मजुरी करणाऱ्या आईबाईपासून ते मिलमध्ये काम करणाऱ्या ताईपर्यंत असं सर्व मजुरांचं, कामगारांचं दुखणं हे बाबासाहेबांना आपलं वाटतं. आणि म्हणून यासाठी बाबासाहेब आपला पहिला पक्ष हा थेट मजुरांच्या नावे स्थापन करतात. ही या देशाच्या इतिहासातील महत्त्वाची आणि देशाच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीला वळण देणारी घटना आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या स्वतंत्र मजूर पक्षाने 1937 सालच्या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या या पक्षाच्या निवडणुकीचा जो जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला, तो जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा छापण्यात आला. या जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी पक्षाची जी ध्येय धोरणे मांडली होती ती खूप सूक्ष्म विचार करून ठरवली गेलेली होती. कामगारांच्या उत्कर्षाचा आणि उद्धाराच्या ध्येयाने प्रेरित असलेला निस्सिद्धंग व जनहिताच्या संरक्षणाची दक्षता बाळगणारा जाहीरनामा बाबासाहेबांनी जाहीर केला होता. एका राजकीय पक्षाचा जाहीरनामा कामगारांच्या हिताचा कसा असावा, एक अखंड पक्ष कामगारांसाठी कशा प्रकारे काम करू शकतो, हे बाबासाहेबांनी देशाला दाखवून दिले होते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 पर्यंत केंद्रीय श्रम, रोजगार व ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते. यात त्यांनी श्रम, रोजगार ही खाती आवर्जून घेतली. म्हणजे बाबासाहेबांचा ओढा हा मजुरांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा होता हे लक्षात येतं. आपल्याला या मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी अनेक महत्त्वाचे, दूरगामी परिणाम करणारे कामगार हिताचे निर्णय घेऊन या देशातील कामगारांना न्याय दिलेला आहे. यात आवर्जून उल्लेख करावा असे काही मुद्दे खाली मांडत आहे. शेतमजुरांना किमान मजुरी. मोठमोठ्या जमीनदारांकडे शेकडो एकर जमिनी होत्या. त्या त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेल्या होत्या. त्या शेत जमिनीमध्ये कामगारांसाठी शेतमजूर म्हणून सर्वसामान्य कष्टकऱ्यांना राबवून घेतलं जायचं. त्या बदल्यात त्यांना अगदी किरकोळ मोबदला दिला जायचा. अनेक वेळा आर्थिक नव्हे तर फक्त जीवनावश्यक खाण्याच्या गोष्टी देऊन त्यांच्याकडून कष्ट करून घेतलं जायचं. शेतमजूर म्हणजे जमिनीदारांचे, सावकारांचे गुलाम अशी परिस्थिती झाली होती. कष्ट करायचं मजुरांनी आणि उत्पादन सर्व जमीनदारांच्या घरी. कितीही कष्ट केलं तरी शेतमजुराला हक्काची शेत जमीन मात्र कधीच मिळायची नाही. त्याच्या पिढ्यानपिढ्या या जमीनदारांच्या शेतात राबण्यात आल्या. त्याला योग्य वेतन कधीही दिलं गेलं नव्हतं. बाबासाहेबांनी या शेतमजुरांना कामाच्या बदल्यात योग्य वेतन मिळावं यासाठी आवाज उठवला. याचबरोबर बाबासाहेबांनी कोकणातील खोती पद्धती, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे शोषण करणारी पद्धती आहे या विरोधात मोठा लढा उभारला. पुढे मुंबई विधिमंडळामध्ये खोती पद्धती बंद करण्याचा कायदा पारित केला व शेतमजुरांना न्याय मिळवून दिला. कामगारांचे तास, कामाचे तास. बाबासाहेब मंजूर मंत्री होण्याच्या आधी या देशात कामगारांसाठी कामाची कोणतीही ठराविक वेळ नव्हती. उद्योग व्यवस्थान मालक यांना जोवर वाटेल तोवर कामगारांकडून काम करून घेतले जायचे. 15-15 तास कामगारांना राबवून घेतले जायचे. बाबासाहेबांनी कामगारांचे हे हाल पाहिले होते. त्यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी कामगारांचे दिवसातील कामाचे तास निश्चित केले. कामगारांना दिवसभरात केवळ 8 तासांचे काम असावे, त्यापेक्षा अधिक काम हा ओव्हरटाईम निश्चित झाला. हे कामगारांच्या कामाचे 12, 15, 18 तासावरून 8 तास करणारे कामगारांचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आता 8 तासांच्या वर कंपनी जर व्यवस्थापनाने थांबा, अजून काम करा असा आदेश दिला तर कामगार व नोकरदार कायद्यानुसार त्यांना जाब विचारता येतो की माझ्या कामाची वेळ संपली आहे तरी मी का थांबू, मला ओव्हरटाईम मिळणार आहे का. हे ध्येय, ही ताकद आणि हा हक्क इथल्या प्रत्येक कामगाराला ज्याने मिळवून दिला त्या बाप माणसाचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य मोबदला. कोणताही कामगार त्यांच्या अंगी असलेल्या कला कौशल्यानुसार करत असलेल्या त्याच्या कामाचा त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तो जितका वेळ काम करतोय त्या वेळेचे व त्याच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन होऊन त्याला त्या प्रमाणात पगार मिळायला पाहिजे. हे निश्चित धोरण कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.
कामगार संघटनेला मान्यता मिळवून देणे, कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना उभी करता यावी व त्या संघटनांना मान्यता असावी यासाठी बाबासाहेब आग्रही होते. कामगार संघटनांना मान्यता मिळवून देण्याचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे आजच्या सर्वच कामगार संघटना नेते व कामगारांना माहिती असले पाहिजे. कामगारांना कायम करण्याचे धोरण. पूर्वी कोणी कोणत्याही कंपनी, कारखाना, व्यवसायात कामगार म्हणून कितीही वर्ष काम केले तरी त्या कामगारांना उद्योग व्यवस्थापन कायम म्हणजे परमनंट करून घेत नसे. त्याची गरज संपली की त्या कामगारास कामावरून कमी केले जाईल. पण बाबासाहेबांनी या विषयावर नवे धोरण मांडले. ते म्हणतात, वर्षातून कमीत कमी 240 दिवस काम करणाऱ्या कोणत्याही कामगारास सदर उद्योग व्यवस्थापनाचे कायम करून घेणे बंधनकारक असले पाहिजे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपनी व उद्योगात परमनंट नोकरी हा प्रकार सुरू झाला. कामगार हिताचे हे धोरण बाबासाहेबांनी मांडले आहे. त्यात कोणताही जात, धर्म हा विषय नाही, तर हे समस्त कामगारांच्या हिताचे रक्षण आहे हे समस्त कामगार वर्गास माहिती असले पाहिजे. नुकसान भरपाई. वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, उद्योग यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची योग्य साधने पुरवली पाहिजेत. तसेच जी धोक्याची कामे आहेत त्या कामगारांना विशेष सुरक्षा दिली पाहिजे. या बाबतीत बाबासाहेबांनी विशेष तरतुदी केल्या आहेत. त्याचबरोबर अशी कामे करताना बाबासाहेबांनी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर अशी कामे करताना कामाच्या ठिकाणी जर कामगारांचा अपघाती मृत्यू झाला अथवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर त्यास त्याच्या परिवारास योग्य मोबदला मिळायला पाहिजे. त्याचा परिवार उघड्यावर पडता कामा नये ही महत्त्वाची बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधोरेखित करतात. कामगारांच्या दृष्टीने त्यांच्यानंतर त्यांच्या परिवाराची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आयुष्यभर कामगार कष्टकरी कंपनी, कारखान्यासाठी स्वतःला वाहून घेतो, परंतु तेथे जर त्यास काही धोका झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं. हे होऊ नये म्हणून बाबासाहेब ही जबाबदारी त्या उद्योगास, कारखानदारास देतात की त्यांच्याकडे त्याच्या परिवारास योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडता कामा नये. आजकाल आपण कित्येक कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये मोठमोठे अपघात झाल्याच्या बातम्या वाचत आहोत. पूर्वीही अशा घटना घडल्यानंतर त्यात जे कामगार मृत्यू पावायचे किंवा ज्या कामगारांना अपंगत्व यायचं त्या कामगारांना कंपनीकडून वाऱ्यावर सोडलं जायचं. पुढे त्यांचे हाल व्हायचे, परिवार उघड्यावर पडायचे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबासाहेबांनी कामगारांच्या परिवाराचा विचार केला आणि ते परिवार उघड्यावर पडू नयेत यासाठी त्या परिवारांना त्या कामगारांच्या पश्चात योग्य मोबदला मिळावा यासाठी कायदा केला. त्यामुळे कामगारांना कोणतेही काम करताना सुरक्षितता वाटते की आपल्या पश्चात आपल्या परिवाराला आधार मिळेल याची खात्री निर्माण झाली आहे. म्हणजेच या ठिकाणी कामगारांची व त्यांच्या परिवारांची काळजी घेणारे कामगारांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे अखिल कामगार वर्गास व त्यांच्या परिवारास ज्ञात असलं पाहिजे. स्त्रियांची सुरक्षितता. पूर्वी स्त्रियांना कामाच्या ठिकाणी रात्रंदिवस राबवलं जायचं. ज्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जायची नाही. अनेक स्त्रिया त्यांच्यावर होणारा अन्याय गपगुमानं सहन करायच्या. अनेक कारखानदार मजुरी करायचे तर त्यांच्या विरोधात स्त्रियांना कोणताच आवाज उठवता यायचा नाही. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या कामाच्या वेळेकडे लक्ष देत पहिल्यांदा स्त्रियांना कायद्यान्वये रात्री काम करण्याची बंदी घातली. त्यामुळे फक्त दिवसा काम असल्याचे आपोआपच स्त्रियांना एक सुरक्षितता प्रदान झाली. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया या दिवसा कामास असल्यामुळे त्या निर्धोकपणे काम करू लागल्या. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण कमी झाले. त्या आपल्या मुलाबाळांना, परिवाराला वेळ देऊ लागल्या. ही सुरक्षितता, वेळेचे नियोजन झाल्याने स्त्रियांना घराबाहेर पडून काम करणे सोयीचे वाटू लागले व स्त्रिया रोजगारात टिकल्या. हे या देशातील समस्त कामगार स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते. आज नोकऱ्या करणाऱ्या सर्व स्त्रियांना आपल्या उद्धारकर्त्याची ओळख असली पाहिजे. प्रसूती रजा. कामगार हिताची धोरणं व कायदे येण्याआधी देशात प्रसूती काळामध्ये योग्य उपचार न मिळाल्याने, आरामाच्या काळात कामगारावर कामाला जावे लागल्याने, योग्य काळ आराम न घेतल्याने स्त्रियांना अनेक शारीरिक व्याधी जडायच्या. तसेच बाळाचीही योग्य काळजी न घेता आल्याने, बालसंगोपन नीट न झाल्याने अनेक वेळा या नवजात बालकांची वाढ नीट व्हायची नाही. नवजात बालके दगावण्याची शक्यता अधिक असायची.
खाजगी, सरकारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या प्रसूती काळामध्ये रजेची नितांत आवश्यकता असते. त्या काळात आपल्या बाळाला व स्वतःला जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचं असतं. हे लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व कामगार स्त्रियांना प्रसूती काळात भरपगारी सुट्ट्या मिळाव्यात अशी तरतूद केली. आजकाल सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कलेक्टर ते शाळेत नोकरी करणाऱ्या सर्व शिक्षिका या आपल्या प्रसूती काळात हक्काची सुट्टी घेऊन बालसंगोपन करतात. त्यात महत्त्वाचे म्हणजे या सुट्ट्या भरपगारी असतात. तर या ठिकाणी या भरपगारी सुट्ट्या घेऊन आपल्या प्रसूती काळ आरामात घालवणाऱ्या माझ्या प्रत्येक ताई माई सुद्धा त्यांच्यासाठी ही हक्काच्या सुट्टीची तरतूद करणारा आपला भाऊ माहिती असला पाहिजे. या बहिणींची काळजी घेणारा, त्यांना हे हक्क मिळवून देणारा आणि समस्त स्त्रियांचं जग बदलणारा प्रत्येक ताईचा भाऊ म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पगारी रजा. जे खाजगी, सरकारी, निमसरकारी कामगार नोकरदार कायम आहेत, बारामाही कामावर आहेत, अशा कामगारांना वर्षामध्ये काही ठराविक हक्काच्या भरपगारी रजा दिल्या पाहिजेत. तो त्यांचा हक्क आहे हे सांगून कामगारांना अशा रजा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. महागाई भत्ता. महागाई भत्ता ही बाबासाहेबांची देण. दरवर्षी जुलै महिन्यामध्ये कामगारांच्या पगारात महागाई भत्त्याचा समावेश होतो व पगारात वाढ होते. तसं पाहायला गेलं तर जेव्हा हे कायदे नव्हते तेव्हा कामगारांना एक ठराविक पगार असायचा आणि भत्त्याच्या नावाखाली तुटपुंजी वाढ केली जायची. महागाई किती वाढली आणि किती कमी झाली याचं पगाराशी काही देणं घेणं नसायचं. ठरलेला पगार दिला जायचा. परंतु 1945 साली बाबासाहेबांनी या विषयाची एक महत्त्वाचा निर्णय घेतला. देशात ज्या प्रमाणात महागाई वाढते त्याच्या निर्देशकानुसार महागाई भत्ता वाढवला पाहिजे, तरच यांना योग्य न्याय मिळेल, त्याचं जगणं सुसह्य होईल. ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि ती सरकारला मान्य करावी लागली आणि कामगारांना हा महागाईचा भत्ता मिळू लागला. आज महागाई भत्ता वाढला, पगार वाढला हे एकमेकांना आनंदाने सांगत असताना, पगाराचे आकडे फुगत असताना ही कोणाची देण आहे याचे एकदा स्मरण केले पाहिजे. तेव्हा लक्षात येते की अरे, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण एका चौकटीतून पाहतो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर या देशातील सर्व कामगारांचे उद्धारकर्ते, कामगाराचे नेते आहेत. 1938 साली फेब्रुवारी 12 व 13 हे 2 दिवस मनमाड येथे स्वतंत्र मजूर पक्षांमध्ये आयोजित दलित वर्ग कर्मचारी परिषद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या परिषदेचे अध्यक्ष होते. या ठिकाणी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे 2 शत्रू आहेत. या ठिकाणी बाबासाहेबांनी कामगार कष्टकऱ्यांचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा बुरखा फाडला आहे. म्हणजे एकीकडे भांडवलदार कर्मचाऱ्यांचे कामगारांचे शोषण करतात तर दुसरीकडे सामाजिक जीवनामध्ये ब्राह्मणशाहीमुळे त्यांच्या आयुष्याचं शोषण झालेलं आहे. त्यामुळे त्यांना कष्टाचं जीवन जगावं लागत आहे. त्यांची कौटुंबिक सामाजिक प्रगती खुंटलेली आहे. हे बाबासाहेब 1938 साली सांगतात व आज देखील ते लागू होत आहे. त्यामुळे आजच्या कामगार कष्टकरी वर्गाला बाबासाहेबांनी तेव्हा जे सांगितले होते ते या 2 शत्रूंनी 2 हात करण्याची व स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याची गरज आहे. बोनसची गोष्ट. आजकाल दिवाळी सणाच्या सगळीकडे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. तो बोनस कुठे कमी कुठे जास्त तर काही ठिकाणी बोनस दिलाही जात नाही. तर या व्यवस्थापनाविरोधात कामगार आंदोलन करताना आणि बोनस हा आपला हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ते ठणकावून सांगताना प्रशासनाला बोनस द्यायचा लागतो व सगळीकडे बातम्या झळकतात. ही कामगारांची दिवाळी गोड, दिवाळीची भेट हे आपण सगळं वाचत असतो, हे पाहत असतो, पण या मागचा इतिहास आपण एकदा समजून घेतला पाहिजे. ही कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट या कंपन्यांना, कारखान्यांना व सरकार यांना देण्यास भाग कोणी पाडला? या बोनसची निर्मिती कशी झाली? त्यामागे नेमका काय इतिहास आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये इंग्रज येण्याच्या आधी लोक रोजगारदारीवर मजुरीवर जायचे तर काही ठिकाणी त्यांना आठवड्याला पगार दिला जायचा. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज किंवा जास्तीत जास्त 7 दिवसांची मजुरी मिळायची.
परंतु इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्याकडे जे कर्मचारी कामासाठी घेतले त्यांना इंग्रजी महिन्यानुसार पगार देण्याची सुरुवात केली. त्यांचीच रीओढत व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार देण्याची सुरुवात झाली. कामगारांचे नेते असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिन्याला मिळणाऱ्या पगाराचा सर्व हिशोब मांडला व सिद्ध केले की इंग्रज भारतात येण्याआधी येथील मजुरांना कामगारांना दैनंदिन किंवा 7 दिवसाला पगार दिला जायचा. त्यामुळे 7 दिवसांच्या पगाराचा विचार केला तर वर्षाला आठवडे होतात 52, म्हणजे कामगारांना 52 आठवड्यांचा पगार आणि 365 दिवसांचा रोजगार म्हणजे 13 महिन्याचा पगार मिळायचा. परंतु भारतात इंग्रजांनी इंग्रजी महिन्यानुसार पगार द्यायला चालू केल्यामुळे 12 महिने म्हणजे आठवडे झाले 48, म्हणजे भारतातील मजुरांचा कष्टकऱ्यांचा थोडा नव्हे तर थेट 1 महिन्याचा पगार बुडतो. हा त्यांच्या कष्टाचा पगार त्यांना मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. बाबासाहेबांनी कायदेपत्री पुराव्याद्वारे व हिशेबांच्या आधारे हे सगळं सिद्ध केल्यामुळे इंग्रजांना ते मान्य करावं लागलं. परंतु हा पगार द्यायचा कधी आणि कसा हा प्रश्न निर्माण झाला. यावर बाबासाहेबांनी या देशात घराघरात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. त्यासाठी कामगारांना हा त्यांचा हक्काचा 1 महिन्याचा पगार दिवाळी सणाला बोनस म्हणून देण्यात यावा अशी मागणी केली. ती मागणी ब्रिटिश सरकारला मान्य करावी लागली आणि अखेर भारतातील मजूर, कामगार, कर्मचारी व नोकरदार यांना दिवाळी बोनस सुरू झाला. 30 जून 1940 रोजी हा बोनसचा कायदा पारित झाला आणि दिवाळी बोनसचे प्रणेते म्हणजे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस मिळवून देणारे बाबासाहेब केवळ कोणत्या एका जातीच्या समाजाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या असं सांगत नाहीत, तर या देशातील संपूर्ण कामगार वर्गाला दिवाळी बोनस मिळाला पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, त्यांचा कष्टाचा पगार आहे हे इंग्रजांना ठणकावून सांगतात आणि कामगारांना दिवाळी बोनस मिळवून देतात. आज प्रत्येक घराघरात दिवाळी बोनस येतो तेव्हा आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं हा सवाल विचारण्याआधी हे भारतातील प्रत्येकाचे उद्धार करते आणि सर्वांना न्याय मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी समजून घेतले पाहिजे. खाणकाम. या काळामध्ये खाणकाम हा देखील एक मोठा ज्वलंत प्रश्न झाला होता. कारण भारतातील खाणींमध्ये काम करण्याची भारतीय कामगारांना कामावर न घेता खाणीत कामासाठी ब्रिटिश लोक लंडनमधून कामगार आयात करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधात आवाज उठवला आणि लंडनमधून कामगार आयात करण्यावर प्रतिबंध लावला. त्यामुळे भारतातील कामगारांना खाणीमध्ये कामावर घेतले जाऊ लागले. भारतातील कामगारांना खाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर पुरुष कामगारांबरोबरच अनेक स्त्रियाही खाणीमध्ये कामाला जाऊ लागले. त्या पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. बाबासाहेबांना ही गोष्ट जेव्हा माहिती झाली तेव्हा त्यांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की अनेक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खाणीमध्ये जमिनीच्या पोटात उतरून काम करत आहेत. बाबासाहेबांनी या गोष्टीची विशेष दखल घेतली आणि मजूर मंत्री म्हणून खाण महिला आणि कामगारांसाठी कायद्यात विशेष तरतुदी केल्या. त्यानुसार महिलांना खाणीमध्ये खोल जमिनीच्या आत जाऊन काम करण्याचा मज्जाव करण्यात आला. तेथे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाऊ शकत नाही हा विचार बाबासाहेबांनी मांडला व स्त्रियांना सुरक्षित ठिकाणी काम देण्यात यावे अशी तरतूद केली. संपाचा अधिकार. सध्याची परिस्थिती पाहता 2022 साली ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप 4 महिने चालला आणि तेव्हा आजच्या पिढीतल्या अनेक लोकांना कळलं की कामगार किती मोठा संप करू शकतात. परंतु या संपाला खूप मोठा इतिहास आहे. मुंबईच्या मिल कामगारांचा संप ते आजवर कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी अनेक ठिकाणी केलेले संप हे या देशाचे पहिले आहेत, या देशाने पाहिले आहे. परंतु कामगारांना हे संप करण्याचा अधिकार नव्हता. संप करणाऱ्यांना कारखानदार थेट कामावरून काढून टाकत असत. सन 1938 साली कोकणातील औद्योगिक कलह विधेयकानुसार कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला होता. पण मुंबई विधिमंडळात बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करताना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत मांडले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला. आज संप करून, आंदोलन करून व्यवस्थापनाला, मालकाला, सरकारला धारेवर धरणाऱ्या कामगारांना हे माहिती असलं पाहिजे की आपल्याला हा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीचा न्यायिक मार्ग म्हणजे संप करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे.
हा संप करण्याचा अधिकार जर नसता तर आपण आपल्या मागण्या मान्य करू शकलो असतो का? जर आपण संप केला तर तो अवैध ठरवून आपल्याला कामावरून कमी केलं असतं, काढून टाकलं असतं. परंतु कामगारांच्या त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, प्रशासनाला झुकवण्यासाठी संप करण्याचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 सप्टेंबर 1945 रोजी कामगार कल्याण योजना सादर केली आणि ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये कामगारांचे हित अधिकार दडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे संप, मोर्चे व आंदोलने यातून कामगारांना न्याय मिळवून देतात, तसेच कामगारांच्या परिवाराची काळजी करणारे बाबासाहेब आंबेडकर आपण पाहिले. कामगारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या मागे त्यांच्या परिवाराला योग्य मोबदला मिळावा ही तरतूद करणारे बाबासाहेब पाहिले. त्याचबरोबर स्त्रियांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी, सुरक्षितता मिळावी अशी आपल्या या बहिणींची काळजी घेणारे बाबासाहेब पाहिले. बाबासाहेब यापुढे जाऊन अधिक खोल विचार करतात आणि इंडियन माइन्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1945 हा कायदा लागू करतात. या कायद्यानुसार स्त्री कामगारांच्या बाळांसाठी, छोट्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे बंधन संबंधित व्यवस्थापनावर करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा किती सखोल विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात की एखाद्या स्त्रीचे जर बाळंतपण झालेले असेल परंतु तिला काही दिवसात कामावर जायचं असेल तर ती कशी येणार? जर बाळाला संगोपन करायचं असेल तर 2-3 वर्ष ती घराबाहेर पडू शकणार नाही. परंतु ती जर बाळाला घेऊन कामावर आली आणि त्या ठिकाणी जर बाळाचं संगोपन करण्यासाठी पाळणा घराची व्यवस्था असेल तर ती आपण काम करू शकेल. आणि या पाळणा घराची सोय संबंधित व्यवस्थापनाने केली पाहिजे. या देशातील सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचे हे कार्य समजून घेणे खूप गरजेचं आहे. अनेक स्त्रिया या कार्यापासून अनभिज्ञ आहेत, परंतु त्यांची फळे मात्र चाखत आहेत. त्यामुळे या सर्व महिलांनी हे सर्वव्यापी बाबासाहेब माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद.